दादा पाटील महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या तेजस्विनी मंचच्या माध्यमातून आज या ठिकाणी गंगा भागीरथी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। त्या निमित्तानं मंचावर या ठिकाणी या सन्मान सोहळ्याच्या प्रमुख गंगा भागीरथी लंकाताई पठाडे, दुसऱ्या प्रमुख पाहुण्या गंगा भागीरथी सिंधुताई जमदाडे, ज्यांनी आपली मनोगत या ठिकाणी दरम्यानच्या काळात व्यक्त केली, त्या सारिकाताई असतील, जोशी मावशी असतील, आणि ज्यांच्यामुळं आजचा हा समारंभ अत्यंत यशस्वीरित्या पार पडतो आहे, अशा तुमच्या सर्वांच्या आधारस्तंभ लाडक्या सोनवणेताई म्हणजेच सिस सोनवणेताई, ज्यांनी नुकतंच ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रकल्प राबवलेले जातात, त्यातलं मायलेकरू पासून तर इतर जे काही महत्वाचे प्रकल्प आहेत, बऱ्याचदा कस्तुरी मृग जो असतो त्या कस्तुरी मृगाचा सुगंध कस्तुरीला त्याच्या आत असतो, बेंबीच्या जवळ, पण त्याला वाटतं की इकडे तिकडेच आहे आणि तो इकडे तिकडे शोधत फिरत असतो, भटकत असतो। तसं आपल्या अवतीभोवती अशा पद्धतीनं फार चांगलं काम करणाऱ्या संस्था असतात, परंतु ते आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे आपण उगीच चाचपडल्यासारखं इकडे तिकडे शोधत फिरतो। परंतु एक चांगल्या संस्थेचा परिचय या निमित्तानं झाला असे श्रीयुत गाडे, आपण सर्व माझ्या भगिनी, माता, मावश्या, अशा सर्व गंगा भागीरथी, ही सर्व मनोगत व्यक्त करत असताना मला माझं बालपण माझ्या डोळ्यासमोर उभं आहे। म्हणजे खरं तर मी सुद्धा असाच चौथीला असताना वडील गमावलेला एक त्या काळातला एका विधवेचाच मुलगा, पण त्या काळात हे असं काही कळत नव्हतं, असं काही सामाजिक विमाजिक असं काही समजत नव्हतं। आईचे काबाड कष्ट पाहत पाहतच आणि कणखरपणानं तिनं जे घर सावरलं, त्या संस्कारातच आम्ही लहानचे मोठे झाले। पण त्या काळामध्ये सामाजिक जीवनात ग्रामीण भागामध्ये घटस्फोटीत असते, यांच्या संबंधात समाजामध्ये कशा पद्धतीच्या वागणुकी असतात, वर्तन असतं, ते डोळ्यानं पाहायला मिळायचं। बुभुक्षित नजरेनं आई तारुण्यात पती गमावलेल्या स्त्रीकडे कशा पद्धतीनं बुभुक्षित वासनामय नजरेनं पाहिलं जातं, ते म्हणजे आडलेली किंवा कमजोर किंवा मजबूर, आणि मग हिचे लचके कसे आपल्याला तोडता येईल अशा दृष्टीनं पाहणारे आणि वागणारे लोक त्या गोष्टी पाहायला मिळायच्या बाहेर। त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की मी ज्यावेळी कॉलेजला शिकायला लागलो, त्यावेळी साहित्याचा, भाषेचा संबंध आल्यामुळे सामाजिक जीवनामध्ये पण मला काही शिक्षक चांगले मिळाले, आणि त्या काळात रजिया पटेल म्हणून जे आहेत, त्या रजिया पटेलच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूरला एक फार मोठं परितज्ञ संमेलन झालं, आणि आमच्या काही मॅडम सर यांनी आम्हाला तिथे विद्यार्थी म्हणून बसवलं, आणि ते सगळं ऐकल्यानंतर एकूण सगळी भयावह परिस्थिती असं नाहीये, काळ बदललेला असला, परिस्थिती बदललेली असली तरी संपूर्ण वास्तव बदललेलं नाही, हे त्यावेळी लक्षात आलं। आणि मग माझ्या आईचा एकूण सर्व संघर्ष आहे, मी लहानपणापासून पाहिले जातो, सतत माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो, आणि मला तो वास्तवाची जाणीव देतो, आणि त्याच्यातून कुठेतरी आपण या समाजातल्या अशा पद्धतीनं ज्यांना मान सन्मानापासून सातत्यानं वंचित ठेवलं जातं, त्यांच्यासाठी आपण नाही काही तर फुलाची पाकळी ही दिली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। आता जस्ट पठाडे ताई बोलत असताना म्हटल्या की असं तुम्ही वर्षातून एखाद्या दुसऱ्या जर आम्ही मुलगा मुलगी सुचवली की
ज्याचे वडील वारलेले आहेत वगैरे, विधवेचा मुलगा आहे, मग तुम्ही काही मदत करताल की? म्हटलं मदत ऑलवेज, म्हटलं आम्ही करतोच. म्हणजे मी अजून कुणालाही, माझ्या स्टाफलाही सांगितलेलं नाही. या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 50 ते 55,000 रुपयांची मदत मी व्यक्तिगत स्वतः वैधव्य आलेल्या ज्या स्त्रिया आहेत आणि ज्यांची मुलं शिकतात त्यांच्यासाठी करतो. मी हे कधी बोललो नव्हतो, पण मी मुद्दाम आता हे जाहीर करतो की त्यातल्या एका BCAच्या मुलीची 33,000 रुपये मी स्वतः भरली आणि 1000 अशी काही जी काही असेल, पण मी याचा उल्लेख कधी केलेला नव्हता. आज मला या ठिकाणी ते मुद्दाम नमूद करावं असं वाटलं. या महाविद्यालयाचे दरवाजे अशा वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी सदाळ उघडे. जे काही आम्हाला करता येईल, आमच्या परीनं करता येईल, आम्ही ते करतोच. ही सगळी मनोगत व्यक्त करत असताना मला ज्यावेळी माझ्या स्टाफशी मी चर्चा करत होतो आणि तेजस्विनी मंच आम्ही जो चालवतो आहे तो सक्षमपणाने चालला पाहिजे, त्याच्यातून खूप काहीतरी आपल्याला राबवता आलं पाहिजे. आणि हा महिलांच्या सबलीकरणासाठीचा मंच आम्ही मागच्या वर्षापासून प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी खूप काही प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करतो. मग त्यामध्ये वीरमाता वीरपत्नी यांचा आपण सन्मान करूया या निमित्ताने. पण सहज तिळगुळ घ्या गोड गोड बोलायची जी काही 15 दिवस चाललेली ट्यून पाहिल्यानंतर मला क्लिक झालं की नाही, अरे अनेक जण करतात असं आपण पण करूया. पण हे करत असताना ज्यावेळी मग आम्ही सहकार्यांशी चर्चा केली, मला चांगलं माहित आहे की पती गमावलेल्या किंवा पतीला सोडलेल्या स्त्रीकडे समाज कोणत्या नजरेनं पाहतो. एवढंच नव्हे तर तिला ज्या नावाने दूषणं दिली जातात ती दूषणं कधी कधी आपल्या काळजाला भुकं पाडणारी असतात. फार वाईट पद्धतीनं बोलतात. पांढऱ्या पायाची, पांढऱ्या कपाळाची, आणखी म्हणजे आजच्या तुमच्या कदाचित नैराश्यामुळे असेल, कदाचित ऍक्सिडेंटली असेल, कदाचित एखाद्या शारीरिक व्याधीमुळे असेल, अशा कोणत्या तरी कारणाने हे जग सोडून गेलेला असतो आणि आम्ही खुशाल तिच्यासाठी काहीही दुश्मन नाही, आम्ही नव्हे असं परंपरेनं होतं. आणि मग अशा या स्त्रीला कुठेही अशा पद्धतीने सन्मानाची वागणूक देताना आजही आपण हात आखडते घेतो. विशेषतः हा जो कालखंड आहे, ज्या काळात सौभाग्याचं लेणं वगैरे खूप भारी भारी शब्द आहे. आणि मग शब्द काय वापरायचा याच्यावरून चर्चा झाल्यानंतर मी म्हटलं की कधी कधी कसं असतं, सांस्कृतिक भाषेतच सांस्कृतिक उत्तर दिलं की जरा बरं असतं. असे शब्द वापरण्यापेक्षा म्हटलं गंगा भागीरथी सन्मान सोहळा का, तर याच्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही आणि कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं कारणच नाही. आम्ही सन्मानाला गंगा भागीरथी म्हणतोच का नाही, पती नसलेल्या स्त्रीसाठी छान आहे, सांस्कृतिक त्याला एक हे आहे आणि कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही. कॉलेजला काही फेर लागलं काय. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आमच्याकडे 2 सावित्री आहेत. एक सत्यवान सावित्री आहे जिची कथा आम्हाला बालपणापासून प्राचीन काळापासून सातत्यानं सांगितली जाते की तुम्ही आपलं शील आपलं चारित्र्य कसं जपलं, कसं जोपासलं आणि ती हसतमुखानं आपल्या पतीसाठी सती व्हायचं तिनं कसं ठरवलं आणि आपल्या पतीचे प्राण आले. ही कहाणी आम्हाला खूप छान पद्धतीनं सांगितली जाते. त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा संस्कार बालपणापासून मनावर असतो. पण आमच्या या माता भगिनींसाठी जिनं आयुष्याची पूर्तता केली त्या सावित्रीला आम्ही विसरतो. त्या दुसऱ्या सावित्रीचा पराक्रम आम्ही विसरतो. त्या सावित्रीनं केलेलं बंड विसरतो, क्रांती विसरतो. आणि ज्या काळात केली तो काळ पाहिला तर फार भयावह परिस्थिती की ज्या काळात पती गमावलेल्या स्त्रीला सती जाण्यासाठी इच्छा नसली तरी कधी कधी बळजबरीनं चितेवर ढकललं जायचं, बळजबरीनं ढकललं जायचं. अगदी 94-95च्या काळात सुद्धा एक रूपकंवर नावाचं प्रकरण त्या राजस्थान मध्ये घडलेलं आहे. म्हणजे अजूनही समाजाची मानसिकता बदलली. आणि तो काळ पहा ज्या काळात राजाराम मोहन राय यांनी ती चळवळ उभी केली, सती प्रतिबंधक कायदा आणला म्हणून काही प्रकार बंद झाले, पण पूर्ण नाही. आजही सतीची मंदिरं आम्ही अत्यंत सन्मानानं पुजतो. आणि मग एकूण सगळा इतिहास पाहिल्यानंतर स्त्रीला अशा पद्धतीनं समाजामध्ये जी अवहेलना सहन करावी लागते, विशेषतः पाहणं एकल आयुष्य जगणाऱ्या स्त्रीला हे फार वाईट आहे.
मला या संदर्भामध्ये मग ज्यांनी यासाठी प्रचंड पुढाकार घेतला, जसं तुम्ही आता सांगितलं की आम्ही टिकली लावतो, आम्ही कुंकू लावतो, आणि टिकली लावणं काय नाही लावणं काय प्रतिकात्मक सगळ्या गोष्टी असतात. पण दोन गोष्टी, सती आणि सता, हे दोन शब्द माझे फार म्हणजे अत्यंत आवडते शब्द आहे. सती आणि सता म्हणजे सवता, सत. असं नाहीये की सर्वच प्रकारचे लोक असे असतात. समाजामध्ये खूप लोक असे आहेत की एकल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांच्या सन्मानासाठी ते झटतायत. आणि मग 150 पावणे 200 वर्षांपूर्वी ज्यावेळी महात्मा फुले यांना अपत्य होत नव्हतं, मुलबाळ होत नव्हतं, आणि आपल्याकडे ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात बहुजन समाजामध्ये तर लगेच की नैसर्गिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या हा दोष त्या पुरुषात सुद्धा असू शकतो. म्हणजे दोषी कोण? स्त्रीच. काही झालं ती स्त्री. त्यानंतर एखाद्याची पत्नी वारली तरी लगेच त्याला अधिकार दुसरं लग्न करायचं. तर मग आमच्याकडे पती गमावलेल्या स्त्रीला केशवपन केलं जायचं. म्हणजे अत्यंत पशुहूनही हीन अशा पद्धतीची वाट. आणि या सगळ्या पाढींचा विचार करून त्या काळात महात्मा फुले यांनी एक संप घडवून आणला होता नाभिकांचा. केशवपनाच्या अनुषंगाने नाभिकांचा संप घडवून आणलेला. म्हणजे त्यांना मुलबाळ होत नाही म्हणून नातेवाईकांकडून, पै पाहुण्यांकडून, घरातल्यांकडून दबाव आणला गेला की नाही, आता आपल्याला दुसरी बायको करावीच लागेल, तुला आणायचं. आणि त्यावेळी खणखणीत उत्तर महात्मा फुल्यांनी दिलेलं होतं की तुम्हाला असं वाटतं की माझ्यात म्हणजे सावित्रीचा दोष असेल म्हणून मला दुसरं लग्न करून दुसरी बायको आणायचं तुम्ही सांगत आहात, आणि जर दोष माझ्यातच असेल तर, तिच्यात नसेल तर मग तिला सवत आणण्याचं तुम्ही मला सांगता. जर दोष माझ्यात असेल तर तिला दुसरा सवता आणायला तुम्ही परवानगी द्यावी का? आणि नातेवाईकांचं बोलणाऱ्यांचे त्यांनी तोंड बंद. हा एक क्रांतिकारक किस्सा. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यावेळी महात्मा फुल्यांचं दुःखद निधन झालं, आणि दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचा जो पोटचा मुलगा नाहीये म्हणून यशवंताला, दत्तक घेतलेल्या यशवंताला अग्नी द्यायला विरोध केला गेला. अशा काळात ही जहांबाज जी क्रांती कन्या ज्याला आपण म्हणूया, अशा सावित्रीने हातामध्ये तिरडी घेतली आणि स्वतः आपल्या बायकोला, आपल्या पतीच्या चितेला अग्नी दिला. हे धाडस त्या काळात सावित्रीने केलं. या दुसऱ्या सावित्रीचा आपण कधी विचारच करत नाही, समाज कधी विचार करत नाही. अजूनही आमच्यावर त्या पहिल्याच सावित्रीचा प्रभाव असतो. आणि मग 150 वर्षानंतर ज्यावेळी मी माझा समोरचा समाज पाहतो, माझ्या अवतीभोवतीची एकूण परिस्थिती पाहतो, की जरी काळ वेळ परिस्थिती बदललेली असली तरी तो सन्मान, तो अत्युच्च सन्मान आजही एकल महिलांना पाहिजे तसा दिला जात नाही. मग आपलं काहीतरी एक कर्तव्य त्यासाठी आपण कुठंतरी एक देणं लागतोय, आणि आपण तर तेजस्विनी मंच चालवत आहे. अनेक तेजस्विनी आजही त्यांच्यामध्ये दडलेले आहेत. म्हणजे आज या ठिकाणी सिंधुताई बोलल्या, पटालेताई बोलल्या, किंवा सारिकाताई बोलल्या. किती प्रश्न आहेत ही खरंच. आणि हे टॅलेंट जे आहे केवळ सामाजिक परिस्थितीमुळे झाकलं गेलेलं टॅलेंट आहे. केवळ सामाजिक परिस्थिती की एवढ्या क्षमता असलेल्या ह्या महिला आहेत, यांच्यामध्ये ही कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आहे. आज त्यामुळे किमान आम्हाला कळलं तरी की अरे असं खूप काही असू शकतं. आणि म्हणून आज आपण हा तेजस्विनी मंच जो चालवतोय तो महिलांच्या सबलीकरणासाठी. मग त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, आणखी अनेकविध गोष्टी असतात. त्या सगळ्या प्रश्नांमुळे ज्या दबल्या गेलेल्या आहेत अशा महिलांना एक आवाज मिळावा, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक उठाव मिळावा, आणि त्यांना मानसिक दृष्ट्या सबल करावं. मानसिक दृष्ट्या, कारण मानसिक दुर्बलता ह्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे. आणि मग मानसिक दृष्ट्या त्यांना सबल करावं म्हणून आपण हा या ठिकाणी
महिलांच्या सबलीकरणाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यातला एक भाग म्हणजे आजचा हा गंगा भागीरथी सन्मान सोहळा आहे. हा फक्त एक भाग आहे. अशा पद्धतीनं सातत्यानं आमचे उपक्रम होत असतात, इथून पुढे पण होत राहणार आहे. आणि तुम्ही एवढ्या संख्येनं आज या ठिकाणी आलात हे पाहिल्यानंतर तर आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली, आणखी ताकद मिळाली. आणि नाही जर 2 आणि 5 जर आल्या असत्या तर मग विचार करावा लागला असता. अजून समाज फार सुषुम्न अवस्थेत आहे, अजून फारसा प्रतिसाद येत नाही, पण आहे जागृती चांगल्या पद्धतीची आहे. आणि आपण आणखी पुढे जाऊया, आणखी काय काय करता येईल. मी माझ्या या सगळ्या सहकारी भगिनींना सांगितलेलं आहे की तेजस्विनी मंच अंतर्गत आपल्याला जे काही करता येईल त्याची चर्चा करूया. मला काही सुचलं तर ते आपण डिस्कशन करून ते घेऊया. आता यातून खूप काही चांगल्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. अनेक माता भगिनी ज्या आहेत त्या या निमित्तानं माहीत झालेल्या आहेत. आपण सर्व किती वेळपासून इथं आलात आणि या सर्व समारंभामध्ये मूकपणाने हे सगळं पाहत आहात, ऐकत आहात तुम्ही. पण शेवटी या सगळ्या प्रवाहातल्या तुम्ही स्वतः एक वाटसरू आहात आणि उद्या आपल्याला एक मोठा रस्ता जो आहे तो चालायचा आहे. त्यासाठी आपण काहीतरी प्रण करूयात आणि जो काही एकल महिलेच्या अनुषंगाने जो शिक्का मारला गेलेला असतो तो आपण पुसूयात. तर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. आणि आज तुम्ही एवढ्या संख्येनं चांगले आलेले आहात, यातून आपण आणखी काहीतरी चांगलं उभं करण्याचा प्रयत्न करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. दत्तक एखादा विद्यार्थी घेण्याच्या अनुषंगाने आपण एक विषय मांडलाय. मी सोनवणीताईंना विनंती करेन किंवा तुम्हाला, तुम्ही आम्हाला असं काही सूचित करा की आमचे हे 2 मुलं आहेत किंवा हे 2 मुली आहेत यांच्या संबंधात तुम्ही सहकार्य कॉलेजला करावं. की त्याचे वडील वाढलेले आहेत, परिस्थिती नाही आहे, पण एक आहे त्या मुलांची परिस्थिती खरोखर अशी असावी की त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की गैरफायदे घेणारे काही फुकट कुणाचे खाणार नाही, फुकट कुणाला आमचं ब्रीदवाक्य आहे. त्या अंदर आम्ही अशा गरजू मुलांना अशी काही मदत करतो की स्वाभिमानाने आणि सन्मानाने त्या मदतीला स्वीकारून पुढे जाऊ शकतात. हक्कानं ते कुणाकडे हात पसरायची त्यांच्यावर वेळ आणली, अशी खूप गोष्टी आहेत. तसं तुम्ही काही असे सुचवले तर त्यांना निश्चित सहकार्य केलं जाईल महाविद्यालयाच्या वतीनं. मग ऍडमिशन मध्ये एखाद्या 2 जागा राखीव ठेवता येऊ शकतील, फी मध्ये काही त्यांना काही टक्के आपल्याला सपोर्ट करता येईल. एकदमच विकल परिस्थिती असेल 100% सुद्धा आपण मदत करू शकू. आम्ही ऑलरेडी या सगळ्या गोष्टी करतो आहोत. फक्त मी तुमच्या सर्वांसमोर हे पुन्हा घोषित करतो की असं काही असेल तर निश्चितपणानं माझ्यापर्यंत पाठवा आणि या ठिकाणी त्यांना सहकार्य. धन्यवाद. आपल्या सर्वांची खूप खूप